रणजित फरांदे करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र पुणे या आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे सर्व विद्यार्थी मित्रांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही दिलेल्या एवढ्या चांगल्या प्रतिसादाबद्दल मी सर्वात प्रथम तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी आभार मानतो. लवकरच आपण त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं सगळे लेक्चर सीरीज टाकण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. विशेषतः मुंबईचा पेपर त्या ठिकाणी बाकी आहे. 27 तारखेला पेपर होईल अशी बऱ्याचशा जणांची अपेक्षा होती. परंतु सध्याच्या कंडिशनवरून 27 तारखेला पेपर होईल असं काही वाटत नाही. त्याच्यामुळे यदाकदाचित तो पेपर दिवाळीनंतर किंवा इलेक्शन झाल्यानंतर अशा पद्धतीनं होण्याची दाट शक्यता आहे. परंतु मला असं वाटतं 20 नोव्हेंबरला त्या ठिकाणी इलेक्शन आहे. 23ला रिझल्ट आहे. तर असं एक साधारणतः 1 महिन्याचा स्पॅन भेटू शकतो. जरी 1 महिना वाढला असला तरी आपण जास्तीत जास्त अभ्यास केला पाहिजे, की जेणेकरून आपण त्या मेरिटमध्ये बसू. कारण बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचा त्या ठिकाणी मला कॉल येत असतो, की "सर एवढे मार्क आहेत, एवढे मार्क आहेत, एवढं 5 मार्काचं लीड आहे, 10 मार्काचं लीड आहे." अशा पद्धतीनं त्या ठिकाणी मुंबईच्या मुलांना काही ठिकाणी मार्क्समध्ये लीड आहे. परंतु त्या ठिकाणी मुंबईचा पेपर हा जी-के बेस असल्यामुळं पेपरची टफनेस थोडी जास्त राहते. त्यामुळं मिनिमम 80 मार्क्स ज्याला मिळतील, तो त्या ठिकाणी 100% मेरिटमध्ये असणार आहे. आपलं टार्गेट हे 85 मार्कांचं असलं पाहिजे. त्या अनुषंगानं आपण त्या ठिकाणी वेगवेगळे जे मुंबईला विचारले जाऊ शकतात, करंटच्या अनुषंगानं ते विचारतोय. आपलं करंटचं एक ऑक्टोबरचं देखील लेक्चर टाकलेलं आहे. येत्या 1-2 दिवसामध्ये आपण त्या ठिकाणी सप्टेंबरचं लेक्चर टाकण्याचा प्रयत्न करू. आपण मुंबईचा जो काही 2023चा मागचा पेपर आहे, तो इन डिटेल एनालिसिस घेतलेला आहे. त्याच्यानंतर नवी मुंबईचा पेपर घेतलेला आहे, त्याचा देखील पार्ट घेतलेले आहेत. मुंबई लोहमार्गचा जो काही पेपर आहे, तो आत्ता आपला चालू आहे आणि त्याचा आजचा हा लास्ट पार्ट त्या ठिकाणी आपण शूट करतोय. हा पेपर घेण्याच्या पाठीमागचा उद्देश आत्ताच आहे, की आत्ताच नुकताच 7 जुलैला हा पेपर झालेला आहे. या पेपरमध्ये जी-केचं वेटेज जास्त होतं आणि म्हणून आपण त्या पेपरला त्या ठिकाणी एक्सप्लेनेशनला घेतले. त्याच्यामध्ये सायन्सला वेटेज होतं, त्याच्यानंतर हिस्ट्रीला वेटेज होतं, पॉलिटीचे देखील क्वेश्चन होते. अशा पद्धतीनं करंटचे क्वेश्चन होते. अशा अनुषंगानं तो पेपर असल्यामुळं तो पेपर आपण रिसेंटली घेतलेला आहे. कारण तो मुंबईलाच झालेला पेपर आहे. म्हणून आपण तो पेपर घेतलेला आहे. त्याचे 4च्या 4 ऑप्शन आपण घेतलेले आहेत. त्याचं कारण असं, की यदाकदाचित पेपरचं रिपिटेशन झालं तर आपल्याला सगळेच्या सगळे क्वेश्चन यायला पाहिजेत. आता जसं आपण मुंबई 2023चा पेपर घेतलेला आहे, सेम विद्यार्थ्यांच्या मागणीस्तव आपण 2021चा पण पेपर घेणार आहोत. लवकरात लवकर आपली जी काही पी-डी-एफ आहे, ही तुम्हाला त्या ठिकाणी टेलिग्राम चॅनलला अवेलेबल करून जाईल. त्या ठिकाणी आपली जशी पी-पी-टी आहे, तशी पी-डी-एफ तुम्हाला भेटेल. त्या पी-पी-टी त्या पी-डी-एफमध्ये ज्या पद्धतीने मग मी ह्या ठिकाणी बोर्डवरती टीचिंग करत असतो, त्या पद्धतीनं तुम्ही 4 कलरचे पेन घेऊन त्याच्यावरती मार्क करायचे. 1-2 दिवसामध्ये तुम्हाला त्या पी-डी-एफ अवेलेबल होऊन जातील. तुम्हाला ज्या काही शंका असतील, त्या तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. त्या पद्धतीने आपण सेशन घेण्याचा प्रयत्न करू. ओके. तर आपण लेक्चरला स्टार्ट करू वेळ न घालवता. सगळ्यांना माहिती आहे आपण क्वेशन 1 पासून त्या ठिकाणी स्टार्ट केलेलं आहे. आणि अ, 25 नंबरच्या क्वेशनपर्यंत आय थिंक आपण आलो होतो. हा तर क्वेशन झालेला आहे. जिवंतपणे प्रेत यात्रा पाहणारा बघा. हं. जिवंतपणे आपली प्रेतयात्रा पाहणारा समाजसुधारक कोणता? तर जे आगरकर आहेत, हे आगरकर जिवंतपणे आपली प्रेतयात्रा पाहणारा. या ठिकाणी आगरकरांचा मी फोटो घेतलेला आहे. बऱ्याचशा त्या गोष्टी त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं, की सुधारक नावाच्या वृत्तपत्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. सुधारक चालू केलं. केसरीचे पहिले संपादक होते. त्याच्यानंतर जे काही फर्ग्युसन कॉलेज आहे, त्या फर्ग्युसन कॉलेजचे हे 2 नंबरचे प्राचार्य अशा पद्धतीचं आगरकरांचं आहे. ओके. 26 नंबरचा क्वेशन, की मराठी सत्तेचा उत्कर्ष हा ग्रंथाचं लेखन कोणी केलं? न्यायमूर्ती रानडे. अशा पद्धतीचं त्या प्रश्नाचं उत्तर आहे. मराठी सत्तेचा उत्कर्ष खालीलपैकी कोणी केला? तर गो. रानडे. जे काय रानडे आहेत ह्या महादेव गोविंद रानडे, या महादेव गोविंद रानडे यांनी
या ठिकाणी मराठी सत्तेचा उत्कर्ष हे पुस्तक लिहिलं. मग रानडेंच्या संदर्भात बोलायचं झालं तर मग रानडेंबद्दल काय काय क्वेश्चन येऊ शकतात. तर हे जे काय मराठी सत्तेचा उत्कर्ष ह्या ग्रंथाचं त्यांनी लेखन केलं. त्याचबरोबर ही एक मुंबई कोर्टाचे बघा, मुंबई उच्च न्यायालयाचे मुंबई उच्च न्यायालयाचे ते न्यायमूर्ती होते. मुंबई उच्च न्यायालयाचे ते न्यायमूर्ती होते. मग असाही क्वेश्चन विचारतील, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून खालीलपैकी कोणी काम केले. न्यायमूर्ती रानडे यांनी केलेले. त्याच्यानंतर जे काय आपल्या राष्ट्रीय सभेची वेगवेगळी अधिवेशन होती त्याच्यामध्ये सामाजिक परिषद देखील त्याच्याच ह्याच्यामध्ये भरवावी, राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनामध्येच भरवावी अशी देखील मागणी न्यायमूर्ती रानडे यांनी केलेली होती. अशा पद्धतीचं इतिहासकार होते. इतिहासकार होते. अशा पद्धतीनं वेगवेगळं कार्य त्यांचं. महादेव अर्थतज्ञ देखील होते. अशा पद्धतीचं फार मोठं व्यक्तिमत्व ते होतं. आगरकरांच्या बाबतीत पाहिलं लोकहितवादी, त्याच्यानंतर लोकमान्य टिळक अशा दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत. लोकहितवादी ज्यांनी त्यांचा लोकहितवादींचा जन्म पुण्यामध्ये झालेला आहे. गोपाळ हरी देशमुख ज्यांना असं म्हणतात, की ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिल्यांदा वाचनालयाची चळवळ चालू केली. बघा, लोकहितवादी म्हणजे कोण? गोपाळ हरी देशमुख. गोपाळ हरी देशमुख. आणि त्यांच्याबद्दल सगळ्यात महत्वाचं वाक्य म्हणजे त्यांनी महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम वाचनालयाची चळवळ चालू केली. वाचनालयाची चळवळ. मग महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रथम वाचनालयाची चळवळ कोणी चालू केली? लोकहितवादींनी केली. आणि लोकमान्य टिळकांबद्दल तर बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी माहितीच आहे, की केसरी मराठा यांच्या संपादकाचं काम त्यांनी केलेलं आहे. ओके, पुढचा क्वेश्चन 27 नंबरचा क्वेश्चन. सर्व साक्षी जगतपती त्यास नकोच मध्यस्थी हे कोणत्या सामाजिक संघटनेचं ब्रीदवाक्य आहे? अत्यंतिक आयएमपी क्वेश्चन आहे. बऱ्याचशा ठिकाणी त्या ठिकाणी एमपीएससीच्या परीक्षा असतील, इतर सर्व सेवांच्या परीक्षा असतील किंवा पोलीस भरती असेल, सगळ्या परीक्षांमध्ये ह्या ठिकाणी मी पर्टिक्युलर पोलीस भरतीचा हा क्वेश्चन कधी आला, हा कधी आला हे अजूनपर्यंत सांगत नाही. कारण आगामी काळामध्ये ज्यावेळेस आपण टॉपिक वाईज जाणार आहे त्यावेळेस मी 100% सांगेल की बाबा हा क्वेश्चन पुणे ग्रामीणला आला, हा मुंबई शहरला आला. परंतु या क्वेश्चन वरून मी एवढंच तुम्हाला सांगू शकतो की हा क्वेश्चन ऑलरेडी एक्झामला येऊन गेलेला आहे. याच्यामध्ये काय सांगितलंय? सर्व साक्ष जगतपती नको कोणाची मध्यस्थी असं ब्रीद वाक्य खालीलपैकी कोणत्या संघटनेचं आहे? संघटना लक्षात येण्यासाठी डिरेक्टलीच मी हा फोटो दिलेला आहे. या फोटोवरूनच लक्षात आलेलं असेल की महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेले कुठले? सत्यशोधक समाज. या सत्यशोधक समाजाचं हे ब्रीदवाक्य आहे. ओके, सत्यशोधक समाजाचं हे ब्रीदवाक्य आहे. मग सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली. मग कधी केली ती, ते महत्वाचं आहे. तर 1873 मध्ये बघा, 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची त्या ठिकाणी निर्मिती झाली. 24 सप्टेंबर बघा, 24 सप्टेंबर 1873 मध्ये. आणि याच्यामध्ये अधिक 2 वर्षांनी बघा, याच्यामध्ये +2 केलं की त्या ठिकाणी 1875 मध्ये, 1875 ला आर्य समाजाची स्थापना आहे. आर्य समाज कुणी केली स्थापना? तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली. स्वामी दयानंद सरस्वती. ऑलरेडी हे दोन्ही क्वेश्चन विचारलेले आहेत. स्वामी दयानंद सरस्वती. 2 वर्षांनीच 1875 साली आर्य समाजाची स्थापना मुंबई येथे. बघा, आर्य समाजाची स्थापना कुठे झाली? मुंबई येथे. त्या ठिकाणी स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली. मग हा प्रार्थना समाज म्हणून एक ऑप्शन दिसतोय. तर ह्या प्रार्थना समाजाची स्थापना 1867 ला, किती? 1867 ला कोणी केली? 3 तरखडकर बंधू होते. त्यातले आत्माराम, दादोबा, तिसरे मला आता नाव आठवेना, पण त्याच्यातला मेन रोल होता तो म्हणजे दादोबा पांडुरंग तरखडकर. दादोबा पांडुरंग तरखडकर.
दादोबा पांडुरंग तरखडकर. डिप्रेस क्लास मिशन, डिप्रेस क्लास मिशन हे वीरा शिंदेच्या संदर्भात आहे आणि बहिष्कृत हितकारणी सभेचे स्थापना त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले आहे. डिस्परेड क्लास मिशन हे वीरा शिंदे, वीरा शिंदे यांनी केलेले. ही सगळे म्हणजे दलितांसाठी कार्य करणारी फार मोठी व्यक्ती होती. आणि बहिष्कृत हितकारणी सभा डॉक्टर B.R. आंबेडकर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली आहे. अशा पद्धतीनं उद्या आता या पेजवर त्या कोणत्या जरी क्वेश्चन विचारला, आता बघा इथं मी दादोबा पांडुरंग तरखडकर यांची इमेज घेतलेली. का घेतलेली? कारण 1867 साली त्यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केलेली, म्हणून त्या ठिकाणी ही इमेज घेतलेली आहे. आता ही इमेज म्हणजे ही व्यक्ती पाहिली की तुम्हाला लगेच काय आठवणार? 1867 प्रार्थना समाज. सत्यशोधक समाज महात्मा फुले. साल किती आहे? तारीख आहे 24 सप्टेंबर 1873. अधिक 2 केले 1875. आर्य समाज स्वामी दयानंद सरस्वती. पुढचं डिस्परेड क्लास मिशन वीरा शिंदे. बहिष्कृत हितकारणी सभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. याच्या पलीकडे कुठंही क्वेश्चन गेलेले नाही. तुम्ही बरेचसे क्वेश्चन ओपन करून बघा, 100% क्वेश्चन याच्यावरतीच फिरून फिरून आलेले आहेत. ओके, 28 नंबरचा क्वेश्चन. पंजाब केसरी म्हणून कोणास ओळखले जाते? त्या काळामध्ये 3 व्यक्तींची मैत्री ही अत्यंतिक फेमस होते. ते म्हणजे लाल, बाल आणि पाल. लाल, बाल, पाल. मग कोण होते हे लाल, बाल, पाल? तर लाल, बाल, पाल म्हणजे लाला लजपत राय. लाल म्हणजे लाला लजपत राय. बाल म्हणजे बाळ गंगाधर टिळक. ओके, बाळ गंगाधर टिळक. आणि पाल म्हणजे नाव त्यांचं लक्षात न गेलं. लाल, बाल आणि पाल लक्षात न गेलं. हे बंगालचे होते, बंगालचे. आता लक्षात न गेल्यानंतर आठवलं तर सांगतोच तुम्हाला. पश्चिम बंगालचे होते ते. टिळक तर काय पुण्याचे होते. आणि लाल, बाल, पाल. ह्या लाल, बाल, पाल मध्ये बिपिन चंद्र पाल, बिपिन चंद्र पाल, बिपिन चंद्र पाल हे पश्चिम बंगालचे होते. बाल गंगाधर टिळक हे पुण्याचे होते. आणि जे काही लाल आहेत ह्या लाला लजपत राय. ह्या तिघांचं त्या काळामध्ये फार मोठं त्रिकूट होतं. आणि हे तिघ हे खास म्हणजे जे काय आपल्या त्या ठिकाणी 2 गट होते. ज्यावेळेस राष्ट्रीय सभेची स्थापना झाली 1885 मध्ये. बघा, 28 डिसेंबर 1885 ला राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन झालं मुंबईला. आणि ह्या राष्ट्रीय सभेची स्थापना झाल्यानंतर त्या ठिकाणी हे सगळं जे काय होतं ते सगळं मवाळांच्या हातात होतं. मग त्यावेळी जहालवादी राजकारणाला सुरुवात ह्या 3 व्यक्तींच्या माध्यमातून झाली. म्हणजे हे तिन्ही व्यक्ती कशा स्वरूपाचे होते? तर जहाल व्यक्तिमत्व होते. कसे? जहाल व्यक्तिमत्व होते, जहालवादी राजकारणी होते. मग आता मला सांगा ह्याच्यामध्ये की टिळक तर पुण्याचे होते, बिपिन चंद्र पाल पश्चिम बंगालचे होते. मग जे लाला लजपत राय हे कुठले होते? तर हे होते पंजाबचे. कुठले होते? पंजाबचे. मग मला आता सांगा पंजाब केसरी म्हणून कोणाला ओळखत असतील? तर हे पंजाब केसरी म्हणून लाला लजपत राय यांना ओळखतात. ऑप्शन नंबर 4 हे त्या ठिकाणी उत्तर आहे. मग आता ऑप्शन वरून ह्याचं उत्तर कसं काढलं असतं? बघा, ऑप्शन वरून जर यदा कदाचित तुम्हाला उत्तर आलं नसतं तर तुम्ही उत्तर कसं काढायला पाहिजे होतं? बारकाव्याने जर विचार केला, भगतसिंग, राजदेव, सुखगुरू, भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव ही जर 3 नावं सोडली तर फक्त एकमेवच पूर्ण नाव दिलेलं आहे. पूर्ण नाव एकमेवच दिलेले. आणि पूर्ण नाव दिलेले त्या अर्थी आपलं लॉजिक कुठं असलं पाहिजे? तिथं असलं पाहिजे की ज्या अर्थी एक्झामिनर एखाद्या प्रश्नाचं उत्तर पूर्ण नावामध्ये देत असेल तर उत्तर तिथं असण्याची जास्त शक्यता आहे. पूर्ण नाव इथे त्या अर्थी लाला लजपत राय हे पंजाब केसरी असणार आहेत. उद्या जर तुम्हाला क्वेश्चन विचारला तर डायरेक्ट ही इमेज वरून तुमच्या लक्षात यायला पाहिजे लाला लजपत राय हे पंजाब केसरी होते. आणि त्यावेळेस सायमन कमिशन आलं होतं भारतामध्ये 1927 ला. बघा, 1927 ला त्या ठिकाणी भारतामध्ये सायमन कमिशन आलं आणि त्याच्यामध्ये एकही भारतीय व्यक्ती नव्हता. मग एकही भारतीय व्यक्ती नसल्यामुळे भारतीयाने त्याच्यावरती बहिष्कार टाकला. आणि त्यावेळेस वेगवेगळी आंदोलनं झाली. त्या आंदोलनामध्ये लाला लजपत राय हे त्या ठिकाणी सायमन गो बॅक, सायमन गो बॅक अशा घोषणा करण्यामध्ये होते. त्यावेळेस लाठीचार्ज झाला आणि या व्यक्तीवरती प्रचंड लाठीमार झाला. वृद्ध व्यक्ती होती, तुम्ही बघू शकता फोटोमध्ये. आणि त्यांच्यावरती एवढे त्यांना बेदम मारहाण करण्यात आली आणि त्याच्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतरच मग हे भगतसिंग, राजदेव, सुखगुरू यांनी काय केले?
की यांच्या हत्येचा बदला म्हणून सॉन्डर्स या ह्या जो काही इंग्रज अधिकारी याच्यावरती हल्ला केला आणि त्याची हत्या केली आणि म्हणून भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना त्या ठिकाणी फाशी झाली. आणि पाठीमागच्याच लेक्चरला मी त्यांना तुम्हाला सांगितले की 23 मार्च त्यांचा जो काही भगतसिंग, राजदेव आणि सुखदेव यांना जी काही फाशी दिली गेली, ह्या फाशीचा दिवस 23 मार्च हा त्या ठिकाणी शहीद दिन म्हणून साजरा केला जातो. आणि 30 जानेवारी महात्मा गांधींची हत्या झाली, तो दिवस हा हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. त्या ठिकाणी गफलत करायची नाही. ओके, हे तुम्हाला लक्षात आले असेल की लाला लजपत राय यांना पंजाबचा सिंह असे म्हणतात. ओके, पुढचा क्वेश्चन. पंजाबचा सिंह किंवा पंजाबचा केसरी. केसरी हा ऑलरेडी मराठीचा अभ्यास केला असेल तर तुमच्या लक्षात येईल. केसरी हा ऑलरेडी सिंहाचा समानार्थी शब्द आहे. ओके, 29 नंबरचा क्वेश्चन. सन 1829, साल महत्वाचं आहे बघा, साल महत्वाचं आहे. सन 1829 मध्ये सतीची जी काय चाल आहे ती बंदी घालणारा कायदा खालीलपैकी कोणी संमत केला? IMP क्वेश्चन आहे. IMP क्वेश्चन आहे. इतिहासातला फार बेसिक फॅक्ट वरती त्या ठिकाणी क्वेश्चन आहे. त्यावेळेस पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे एखाद्या स्त्रीचा जर पती मरण पावला, निधन झालं त्याचं, तर ती स्त्री किती जरी तरुण असेल तरी तिला काय केलं जायचं की त्या ठिकाणी ज्याच्यावरती तिच्या पतीला, तिच्या नवऱ्याला जाळलं जाते, त्या जाळावरती तिला बसवायचे चांगले नटून थटून. आणि सगळ्या बाजूनं बाहेर ढोल, नगाडे, ताशे वाजवले जायचे. आणि मोठ्या मोठ्या कळकाच्या काट्या घेऊन एक 10-20 लोक त्या त्या बाईला तिथं आतमध्ये ढकलत असायचे. एकदा का चिता पेटवली की त्या जाळानं ती हुरपुळून जायची. एवढी अमानुष कृत्य त्या काळी भारतामध्ये होतं. आणि मग त्याला कुठेतरी तोंड फोडण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे यांनी केलेले राजाराम मोहन रॉय. राजाराम मोहन रॉय यांनी काय केलं, त्यावेळेस ते पश्चिम बंगालचे आहेत. तर पश्चिम बंगालमध्ये सुरुवातीला त्यांनी सतीबंदी करण्याचं सगळ्यात मोठं धाडसी पाऊल त्या ठिकाणी त्यांनी उचललं की इथून पुढे स्त्रियांनी सती जायचं नाही. कारण स्त्रिया पण एक प्रकारच्या मानवी व्यक्तीच आहेत, स्त्री पण एक व्यक्तीच आहे ना. मग या विचारांना प्रेरित झालेल्या या व्यक्तीनं, राजाराम मोहन राय या समाज सुधारकांना सतीबंदी, उद्या जर क्वेश्चन असा विचारला की सती प्रथा बंद होण्यासाठी सगळ्यात मोठं काम कोणत्या व्यक्तीने केलेले, तर ते राजाराम मोहन रॉय यांनी केलेले. थोर समाज सुधारक यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली होती. कुठल्या? ब्राह्मो समाज. साल कधी? 1828. 1828 ला ब्राह्मो समाजाची स्थापना राजाराम मोहन रॉय यांनी केली. मग आता बघा, मगाचे जे काही जेवढे समाज झाले होते, सत्यशोधक समाज 1873, त्याच्यानंतर अधिक 2 वर्ष 1875 आर्य समाज, त्याच्यानंतर 1867 प्रार्थना समाज, त्याच्यानंतर ब्राह्मो समाज 1828 स्थापना कोणी केलेली? राजाराम मोहन रॉय यांनी केलेली आहे. मग आता या राजाराम मोहन रॉय यांनी त्यावेळेचे तत्कालीन जे काही व्हाईस रॉय होते, म्हणजे ज्यांच्या हातात सगळा पूर्ण भारत होता, असे व्हॉइस रॉय असणारे इंग्रज अधिकारी कोण? तर लॉर्ड विल्यम बेंटिक. हा बघा, लॉर्ड विल्यम बेंटिक यांचा फोटो आहे. या विल्यम बेंटिकला ह्या राजाराम मोहन राय यांनी वेगवेगळे पत्रव्यवहार केले, त्यांच्या गाठीभेटी घेतल्या आणि त्यांना सांगितलं की ही जी काय सतीची चाल आहे, ही सतीची चाल अत्यंतिक अमानुष आहे आणि हिला आपल्याला बंद करायचे. आणि म्हणून ह्या राजाराम मोहन राय यांच्या प्रयत्नानं या व्हॉइस रॉयनं, कुणी? लॉर्ड बेंटिक. हा फोटो बघा, फोटो एकदम त्यांच्या लक्षात येईल तुमच्या फोटोवरूनच, आता विसरायचं नाही. आणि इथं बघा 2 नावं पूर्ण दिलेले, इथं डलहौसी अर्धच नाव दिलेले. विल्यम बेंटिक, लॉर्ड वेलेस्ली आणि रॉबर्ट क्लाइव्ह. तर हे जे काही 3 नंबरची व्यक्ती आहेत, कोण? लॉर्ड विल्यम बेंटिक. या लॉर्ड विल्यम बेंटिकनं सतीची चाल, साल कधी आहे? 1829. आता बघा, साल लक्षात कसं ठेवायचं. राजाराम मोहन रॉय यांनी सतीची प्रथा बंद केली, साल कधी? 1829. बघा, त्याच्या आदल्या वर्षीच त्यांना एखादी संस्था, संघटना स्थापन करावी लागेल का नाही? म्हणजेच जर 1829 हे साल जो स्पर्धा परीक्षा करतोय त्याचं पाठच असायला पाहिजे. कारण एवढी मोठी भारतातली अमानुष प्रथा बंद झाली कधी? 1829 ला सतीची चाल बंद झाली. त्याच्या आदल्या वर्षी म्हणजे त्याच्या अगोदरच्या वर्षी ब्राह्मो समाजाची स्थापना केली आणि या समाजाच्या मार्फतच राजाराम मोहन राय यांनी सतीची चाल बंद केली. मग क्वेश्चन एकदा आयोगानं फिरून असा विचारला होता, 11वी स्टेट बोर्ड मधला आहे तसा क्वेश्चन उचलला आणि त्यांनी आयोगाने त्या ठिकाणी फ्रेम केला. आयोगाने एकदा एमपीएससी क्वेश्चन असा विचारला होता की जी काही सतीची चाल बंद करण्यासाठी राजाराम मोहन राय यांच्या बरोबर खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने जे काय हे लॉर्ड बेंटिक आहेत बघा,
भारताचे तत्कालीन व्हाईसरॉय या लॉर्ड बेंटिकला जो पत्र व्यवहार झाला किंवा पत्र लिहिलं की सतीची प्रथा बंद करा, याच्यामध्ये खालीलपैकी भारतातल्या 2 व्यक्तीची सही होती. त्याच्यामधला एक होते राजाराम मोहन रॉय, तर दुसरी व्यक्ती कोण होते, तर दुसरी व्यक्ती ही आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीनं अत्यंतिक इम्पॉर्टंट आणि अत्यंत महत्वाची असणारी व्यक्ती होती. पहिली होती राजाराम मोहन रॉय आणि दुसरी होती जगन्नाथ नानाशंकर शेठ. नाना शंकर शेठ, जगन्नाथ नाना शंकर शेठ आणि राजाराम मोहन राय यांनी जे काय बेंटिकला पत्र लिहिलं होतं याच्यावरती सह्या केल्या होत्या. ऑलरेडी क्वेश्चन आलेला आहे. मग आता तुमच्या लक्षात राहिलं असेल सतीची चाल कोणी बंद केली, बेंटिकनं वगैरे केली. मग आता बाकीचे जे काही ऑप्शन आहेत, ह्या बाकीच्या ऑप्शनच्या संदर्भात काय जो काय रॉबर्ट क्लाईव्ह आहे, ह्या रॉबर्ट क्लाईव्ह जी काय आपली प्लासीची लढाई झाली 1757 ला, बघा 1757 ला प्लासीची लढाई झाली आणि त्या प्लासीच्या लढाईचं नेतृत्व बघा नीट लक्षात घ्या. 1757 ला त्या ठिकाणी 1857च्या अगोदर डॉट 100 वर्ष म्हणजे किती झाले 1757 ला 1757च्या उठावाचं नेतृत्व म्हणजे जी काही लढाई झाली कोणाच्या मध्ये सिराज उद्दौला आणि ब्रिटिश गव्हर्नमेंट. तर ते जे काय ब्रिटिश गव्हर्नमेंट म्हणण्यापेक्षा ईस्ट इंडिया कंपनी, तर त्या ईस्ट इंडिया कंपनी आणि हे सिराज उद्दौला तर बंगालचा नवाब होता त्या काळात, तर त्यांच्यामध्ये जे काही प्लासीची लढाई झाली तर या प्लासीच्या लढाईचं नेतृत्व या व्यक्तीनं केलं रॉबर्ट क्लाईव्हनं. आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगताना मला असं वाटेल की तो हा जो काही व्यक्ती होता हा त्या ईस्ट इंडिया कंपनीचा एक क्लर्क होता आणि एका क्लर्कनं त्याचं नेतृत्व केलं. आणि आश्चर्याच्या गोष्टीमध्ये ती जी काही लढाई प्लासीची लढाई ही कुठल्या प्रकारची लढाई न होता त्या मीर जाफर त्यांच्या सेनापतीलाच त्या रॉबर्ट क्लाईव्हनं मॅनेज केला. लढाई लढलीच गेली नाही. बंगालचा जो काही नवाब होता सिराज उद्दौला त्याला डांबण्यात आलं, मीर जाफरला त्या ठिकाणी नवाब करण्यात आलं आणि ह्या रॉबर्ट क्लाईव्हनं त्या ठिकाणी ती लढाई विदाऊट न लढता जिंकली ह्या क्लर्कनं. आणि त्याच्यानंतर मग ह्याला बंगालचा पहिला गव्हर्नर बनवला, पहिला गव्हर्नर. मग असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की बंगालचा पहिला गव्हर्नर कोण, रॉबर्ट क्लाईव्ह. डल हाऊसी कोण आहे, तर डल हाऊसी बद्दल विचारला गेलेला क्वेश्चन असा आहे की हा जो काही डल हाऊसी होता हा डल हाऊसी याला लॉर्ड डल हाऊसीला आधुनिक भारताचा निर्माता असं म्हणतात. आधुनिक भारताचा निर्माता. का आधुनिक भारताचा निर्माता असं म्हणतात, कारण भारतामध्ये रेल्वे आली, बघा भारतामध्ये रेल्वे आली, पोस्ट आलं, तार आली, हे सगळंच्या सगळं जे काही चांगल्या चांगल्या गोष्टी झाल्या, भारत सगळा एकसंघ करण्याचं काम ह्या लॉर्ड हाऊसीनं डल हाऊसीनं केलं. म्हणून त्याला आधुनिक भारताचं टेलिफोन आलं, मग ही तार आली, टेलिफोन आलं, पोस्ट आलं, रेल्वे आली, ह्या सगळ्या सोयीसुविधा. त्याच्यानंतर पीडब्ल्यूडी खातं, बघा जे काय पीडब्ल्यूडी खातं सिव्हिल डिपार्टमेंटचं, तर हे पीडब्ल्यूडी खातं ही सर्वच्या सर्व खाती येण्याचं काम कोणाच्या कालखंडामध्ये झालं, लॉर्ड डल हाऊसीच्या कालामध्ये झालं. विलियम बेंटिकला तर बघितलाच. आणि शेवटचा जो काय आहे लॉर्ड वेलेस्ली, याच्यावरती पण वारंवार फिरून फिरून क्वेश्चन आलेले. हा जो काय लॉर्ड वेलेस्ली ह्याला तैनाती फौज, तैनाती फौज, तैनाती फौज कोणी आणली, तर तैनाती फौज ही या लॉर्ड वेलेस्लीला आणली होती. बघा लॉर्ड वेलेस्लीनं तैनाती फौजेचा जनक असं म्हणतात. तैनाती फौज म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल मराठा आहेत, तर त्या मराठ्यांच्या ह्याच्यामध्ये इंग्रजांची फौज त्या ठिकाणी असायची त्यांचं संरक्षण करण्यासाठी, त्यांच्या बरोबर युद्ध लढण्यासाठी. त्याच्या बदल्यात मराठी सत्ता जी काय ही त्या इंग्रजांच्या सगळ्या सैन्यांचा पगार करणार किंवा 20% 30% एवढं देणार, अशा पद्धतीनं तैनाती फौजेचा कन्सेप्ट ह्या लॉर्ड वेलेस्लीनं त्या ठिकाणी आणला होता. अशा पद्धतीने चारीच्या चारी ऑप्शन त्या ठिकाणी झालेले. तुम्ही कुठला पण क्वेश्चन पेपर ओपन करून बघा, ह्या चारही मुद्द्यांवरती क्वेश्चन आलेले. रॉबर्ट क्लाईव्ह बंगालचा पहिला गव्हर्नर, प्लासीची लढाई जिंकली. डलहौसी आधुनिक भारताचा निर्माता, रेल्वे आणली, पोस्ट आणलं, तार आणलं, टेलिफोन आणलं, पीडब्ल्यूडी खातं आणलं. त्याच्यानंतर वेलेस्ली, लॉर्ड वेलेस्लीनं त्या ठिकाणी तैनाती फौज त्या ठिकाणी आणली. आणि या दोघांनी राजाराम मोहन रॉय आणि नाना शंकर शेठ यांनी त्या ठिकाणी सतीची चाल बंद करण्यासाठी फार मोठे प्रयत्न त्या ठिकाणी केलेले आहेत. हे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी लक्षात घ्या. आणि तुम्हाला आज उद्या 2 दिवसामध्ये टेलिग्राम चॅनलला किंवा युट्यूबला, तुम्ही शक्यतो टेलिग्राम चॅनलला त्या ठिकाणी जॉईन व्हा.
हा आपला जो काही लोगो आहे, हा लोगो तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटेल. त्या ठिकाणी नाव पण त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल. तर त्याच्यावरती हे जे काही मी लिहित असेल, ते सगळंच्या सगळं तुम्ही तुमच्या भाषेमध्ये लिहायचंय. तुमचं जास्तीत जास्त लक्षात राहणार. आपल्याला कमी कालावधी 100% एक्झाम काढायचे. आपल्याला फार जास्त कालावधी घालवायचा नाही. कमी कालावधीमध्ये जर एक्झाम काढायची असेल, तर टू द पॉइंट जर गेलं, तर 4 ते 6 महिन्यामध्येच तुमची एक्झाम निघू शकते. हे तुमच्या आपोआपच अभ्यासाच्या सरावांतून लक्षात येईल. ओके. पुढचा क्वेश्चन 30 नंबरचा. स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणास म्हणतात? तर हा जो काही लॉर्ड रिपन आहे, याचा कालावधी आहे साधारणतः 1880 ते 1884. बघा, 80 ते 84 काळामध्ये हा लॉर्ड रिपन होता. तर ह्या लॉर्ड रिपननं त्या काळामध्ये त्याला स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असं म्हणतात. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय? आता आपण बघतो गावामध्ये ग्रामपंचायत आहे. पंचायत त्याच्यानंतर तालुका लेवलला पंचायत समिती, जिल्हा लेवलला जिल्हा परिषद आहे. मग ह्या ज्या काय ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद हे सगळं जे काय आलं, तर त्याला स्थानिक स्वराज्य संस्था असं म्हणायचं, की बाबा स्थानिक लोकांमध्येच एक प्रकारचं तिथं स्थानिक लेवलला सरकार असलं पाहिजे, जसं केंद्रामध्ये सरकार आहे. मग हा कन्सेप्ट कोणी आणला? तर तो आणला कोणी? लॉर्ड रिपन यांनी आणला. कधी आणला? तर ह्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, हे भारतामध्ये 1882 साली स्थापन झालेले साल विचारलेलं आहे. आता हा जो काही त्यांचा कालखंड आहे 80 ते 84, या कालामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या त्या ठिकाणी सुधारणा झाल्या. यांच्या अगोदरचा जो काही व्हॉइसरॉय होता, त्याचं नाव आहे लिटन. बघा, लॉर्ड लिटन जो काय होता, लॉर्ड लिटन यांनी काय केलं? तर भारतीय वृत्तपत्रांवरती त्या ठिकाणी बंदी आणली. बघा, वृत्तपत्रांची मुस्कटदाबी त्यांनी केली. त्याच्यानंतर आर्म्स ऍक्ट म्हणून शस्त्र कायदा म्हणून आणला, की तुम्ही परवानगीशिवाय त्या ठिकाणी शस्त्र खरेदी करू शकत नाही, बाळगू शकत नाही. त्याच्यानंतर परवानगीशिवाय तुम्ही वृत्तपत्र वेगवेगळी इंग्रजांच्या विरोधात ही ती छापू शकत नाही. असे वेगवेगळे कायदे त्यांनी, अत्यंतिक अन्यायकारक कायदे, म्हणजे स्वातंत्र्यावरती, व्यक्तीच्या स्वातंत्र्यावरती घालणारे कायदे, हे ह्या लॉर्ड लिटनने आणले. त्याला बाद करण्याचं काम त्या कायद्यांना, कुठला? वृत्तपत्रांची मुस्कटदाबी, त्याच्यानंतर आर्म्स ऍक्ट, हे जे काही वेगवेगळे ऍक्ट आहे, आर्म म्हणजे शस्त्र, तर ह्यांच्या विरुद्ध जे काय कारवाई केली, हे लॉर्ड रिपन यांनी केले. रिपनचा कालखंड 80 ते 84. 82 ला त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था आल्या. म्हणजेच ऑप्शन नंबर 1 ह्या प्रश्नाचं उत्तर असेल. मग आता बघितलं, बघा ऑप्शन, बघा ऑप्शन एक्झामिनर तेच ठेवण्याचा प्रयत्न करतो का? बेंटिक म्हटलं की सती प्रथा बंदी, लॉर्ड वेलस्ली म्हटलं की तैनाती फौज, आणि डल हाऊसी म्हटलं की आधुनिक भारताचा निर्माता. ओके. रेल्वे आली, पोस्ट आली, त्याच्यानंतर तार आली, टेलिफोन आलं, सगळ्याच्या असं पीडब्ल्यूडी खात्याला, सगळं ह्या डल हाऊसीच्या, भारत सगळ्याच्या सगळा एक संघ होण्याचं काम ह्या लॉर्ड डल हाऊसीच्या काळामध्ये त्या ठिकाणी झाली. तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचे की भारतामध्ये रेल्वेची सुरुवात खालीलपैकी कोणत्या साली झाली. बघा, क्वेश्चन नीट ऐका. भारतामध्ये रेल्वेची सुरुवात खालीलपैकी कोणत्या सालामध्ये झाली, आणि भारतातली पहिली रेल्वे कुठून कुठे धावली. बाकीच्यांची कमेंट वाचायची नाही. तुम्ही पर्सनली त्या ठिकाणी मला साल त्या ठिकाणी खाली कमेंट बॉक्समध्ये, प्रत्येकानं जो व्हिडिओ पाहत असेल त्यांनी व्हिडिओ पॉज करायचा आणि लगेच त्या ठिकाणी साल मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं. ज्यांना येत नसेल त्यांना पॉज करायचं, गुगलला जायचं आणि भारतातली पहिली रेल्वे साल आणि कुठून कुठं धावली हे मला त्या ठिकाणी कमेंट बॉक्स करून कंपल्सरी सांगायचं आहे. का सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो? ह्या गोष्टी मला येत नसतात अशातला विषय नाही. तुम्ही ज्यावेळेस कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगतात, त्यावेळेस येत नसेल तर ज्याला येत असेल तो आठवण्याचा विचार करतो. आठवलं की तुमचं ते विसरत नाही. लक्षात घ्या, एखादी गोष्ट आठवली की तुमच्या जास्तीत जास्त काळ लक्षात राहते. मुद्दा नंबर 2, ज्यांना ते आठवत नसेल, लक्षातून गेले असेल, त्यांनी स्वतः जर गुगलवरती जाऊन सर्च करण्याचा प्रयत्न केला तरी देखील ती गोष्ट त्यांच्या काळात जास्तीत जास्त काळ लक्षात राहते. कारण एक आपण शाळेमध्ये असताना एक सुविचार वाचलाय बघा, गरज ही शोधाची जननी आहे. म्हणजे एखादा ज्यावेळेस आपण शोध घेत असतो ना, त्यावेळेस ती गोष्ट आपल्या जास्तीत जास्त काळ लक्षात राहते, कारण ते स्वतः शोधलेले. म्हणून तुम्ही प्रत्येकानं दुसऱ्याचे कमेंट वाचायचे नाही. बरेचसे जण आळशीपणा करतात, तिथं जातात कमेंट बॉक्समध्ये, दुसरी कोणी कमेंट केली का बघतात. आता त्या ठिकाणी मी एक क्वेश्चन विचारला होता, दादासाहेब फाळके पुरस्काराला खालीलपैकी किती रक्कम, रोख रक्कम दिली जाते? काही जणांनी 10 लाख दिले, काही जणांनी 25 लाख दिले. मग आता ह्याच्यातलं ज्यांनी कमेंट वाचले त्याचं कन्फ्युजन होणार चालू पेपरमध्ये. म्हणून तुम्ही जाऊन त्या ठिकाणी बघितलं पाहिजे की ऍक्च्युअली रक्कम किती आहे.
ती रक्कम सध्या वाढवलेली आहे, 25 लाख रुपये केलेले, पण ज्याने 10 लाख वाचले त्याच्या डोक्यात ती 10 लाखच राहणार. म्हणून स्वतः जाऊन सर्च करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, पुढचा क्वेश्चन. भारतीय असंतोषाचे जनक खालीलपैकी कोणास म्हणतात? कोणास म्हणतात? लगेचच इमेज आठवली पाहिजे. भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक असे त्यांना म्हणतात. मग 1920 ला त्यांचा मृत्यू झाला आणि सगळ्यांना माहिती फार जबरदस्त व्यक्ती होते. त्यांनी केसरी आणि मराठा या दोन वृत्तपत्राची त्या ठिकाणी स्थापना केली. त्यांचं लहानपणीचं नाव होतं केशव, किंवा त्यांना टोपण नाव काय होतं त्यांचं? केशव असं म्हणतं होतं. त्यांचा जन्म कुठं झाला तुम्ही खाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर लोकमान्य टिळक बरेचसे त्या ठिकाणी त्यांच्या एक म्हणजे जहाल व्यक्तिमत्व होतं. मेन म्हणजे यांना राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्याही अधिवेशनाचं अध्यक्षपद त्या ठिकाणी दिलं नव्हतं, परंतु अखंड भारत हलवण्याचं काम ह्या एका व्यक्तीमध्ये होतं आणि सर्व लोकांनी एकत्र यावं म्हणून त्यांनी गणेश उत्सव आणि शिवजयंती चालू केली. मला खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगायचं की गणेश उत्सव कधी चालू केला. बघा, गणेश उत्सव आणि शिवजयंती कधी चालू केली? साल लक्षात त्या ठिकाणी सांगायचं. 2च वर्षाचा फरक आहे, एवढं पण तुम्हाला सांगतो. फक्त साल मी सांगणार नाही. अशा पद्धतीनं महात्मा गांधी, सरदार पटेल वगैरे येणार नाही. आता ह्या ठिकाणी सरदार पटेल यांना जे काय सरदार वल्लभभाई पटेल होते असाही क्वेश्चन विचारलाय की त्यांना सरदार ही पदवी कोणी दिलेली? तर जे काय बारडोलीचा सत्याग्रह केला होता, तिथल्या बारडोलीचा सत्याग्रह बघा, बारडोलीचा सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या व्यक्तीच्या संदर्भात आहे? सरदार पटेल. क्वेश्चन ऑलरेडी विचारलाय. बारडोली. ओके, तर इथल्या ज्या काही बारडोलीच्या स्त्रिया होत्या बघा, बारडोलीच्या स्त्रियांनी वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी दिली. त्यांना भारताचे लोह पुरुष असं देखील म्हणतात. लोह पुरुष असं देखील म्हणतात. महात्मा गांधींचा विषय इथनं लोकमान्य टिळक झालं, पंडित जवाहरलाल नेहरू हे आपण त्यावेळी आपण बघू शकतो. 32 नंबरचा क्वेश्चन अत्यंतिक IMP क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन थोडा मी इन डिटेल सांगणार आहे, वेळ गेला तरी चालेल, कारण याच्यावरती बऱ्याच एक्झामला सारखे फिरून फिरून क्वेश्चन येतात, तर आपल्याला हा मुद्दा माहिती असायला पाहिजे. राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन कोणत्या शहरात झाले? बघा, राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन कोणत्या शहरात झाले? राष्ट्रीय काँग्रेसची पहिली 5 अधिवेशनं तोंडपाठच असायला पाहिजे. क्वेश्चन कंपल्सरीच त्या ठिकाणी विचारला जातो. आता बघा, या ठिकाणी मी चार्ट दिलेला आहे. तुम्हाला जर तो चार्ट दिसत नसेल तर तुम्ही थोडा झूम करून बघू शकता. थोड्या हाय क्वालिटीला जर तुम्ही बघितला तर तुमच्या लवकर लक्षात येईल. याच्यापेक्षा जास्त झूम होत नाही आता. आता बघा, पहिलं जे काय राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन हे 28 डिसेंबर. बघा कधी? 28 डिसेंबर 1885. बघा, पहिलं अधिवेशन 28 डिसेंबर 1885 ला झाले. कुठं झाले? मुंबई या ठिकाणी झाले. तर त्याचे अध्यक्ष होते ओमेशचंद्र बॅनर्जी. कोण होते? ओमेशचंद्र बॅनर्जी. बघा, पहिलं अधिवेशन कुठं झालं? 1885 ला. दुसरं कुठं झालं? 1886 ला कलकत्ता या ठिकाणी झालं आणि दादाभाई नौरोजी त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. तिसरं अधिवेशन झालं 85, 86, 87 ला. कुठं झालं? मद्रास या ठिकाणी झालं. बद्रुद्दीन तय्यबजी हे त्या ठिकाणी त्याचे अध्यक्ष होते. हे पहिले ब्रिटिश किंवा पहिले ख्रिश्चन अधिकारी. ओमेशचंद्र बॅनर्जी पहिले ख्रिश्चन अधिकारी, दादाभाई नौरोजी पहिले पारसी अध्यक्ष, त्याच्यानंतर बद्रुद्दीन तय्यबजी हे पहिले त्या ठिकाणी मुस्लिम अध्यक्ष. मला त्या दिवशी त्यांचं नाव आठवलंय. ब्रदर्स इन लॉ मध्ये 3 व्यक्ती होते. मी त्या दिवशी सांगितलं की मुंबईचा सिंह म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला ओळखतात? तर फिरोजशाह मेहता यांना त्या ठिकाणी मुंबईचा सिंह असं म्हणतात. तर फिरोजशाह मेहता, KT टिळक आणि बद्रुद्दीन तय्यबजी या तिघांना त्या ठिकाणी ब्रदर्स इन लॉ असं म्हटलं जायचं. तर त्यातले हे जे काय बद्रुद्दीन तय्यबजी होते, क्वेश्चन असा त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो किंवा ऑलरेडी विचारला गेलाय की राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते? तर मुस्लिम अध्यक्ष हे बद्रुद्दीन तय्यबजी होते पहिले आणि ते अधिवेशन 87 ला मद्रास या ठिकाणी झालं होतं. त्याच्यानंतर 1888 च झाले अलाहाबादला, त्याचे होते जॉर्ज उल. पहिला ब्रिटिश अधिकारी ज्याला त्या ठिकाणी अध्यक्षपद भेटलं ते होते जॉर्ज उल. आणि 5वं, जसं पहिलं मुंबईला झालं तसं 89चं 5वं
हे पण त्या ठिकाणी मुंबईलाच झालं. त्याचं विल्यम वेडनबर्ग हे अध्यक्ष होते. पहिले, दुसरे, तिसरे, चौथे आणि पाचवे. तुम्ही म्हणताल हे सर महत्वाचे आहेत का? 100% हे पाचीच्या पाची अधिवेशनं महत्वाची आहेत. लाईनीनच पाठ असायला पाहिजे. पहिलं झालं मुंबईला ओमेशचंद्र बॅनर्जी, दुसरं कलकत्त्याला दादाभाई नौरोजी, तिसरं मद्रासला बद्रुद्दीन तय्यबजी, अलाहाबादला चौथं झालं जॉर्ज उल आणि पाचवं झालं विल्यम वेडनबर्ग. जोड्या लावा स्वरूपामध्ये किंवा काय गट ब, गट क, डिपार्टमेंटल PSI, त्याच्यानंतर हिकडच्या सगळ्याच्या सगळ्या एक्झाम, बऱ्याच एक्झामला, पोलीस भरतीच्या सगळ्या एक्झाम, बऱ्याच एक्झामला या 5 अधिवेशनांवरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. मग आताचा क्वेश्चन विचारला होता, दुसरे अधिवेशन कुठे झाले? तर कुठे झालं? कलकत्ता या ठिकाणी झालं. कोणाच्या अध्यक्षतेखाली झालं? तर दादाभाई नौरोजी यांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी झालं. आणि मग हे दादाभाई नौरोजींच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी झालं असल्यानंतर जे काही 10 वर्षानंतर म्हणजे 1885 ला पहिलं, मग 10 वर्षानंतर हे अधिवेशन म्हणजे कधी 1895 ला, बघा 10 वर्षानंतर 1895 ला ते कुठं झालंय? पुणे या ठिकाणी झाले आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे त्याचे अध्यक्ष होते. मग तुम्ही मला विचारा की सर 10वंच अधिवेशन पुण्याला का घेतलं? त्याचं कारण असं विद्यार्थी मित्रांनो, की जे काय राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन होतं, हेच पहिलं अधिवेशनच पुणे या ठिकाणी आयोजित होतं. म्हणजे पुण्यातच घ्यायचं ठरलेलं होतं. परंतु त्यावेळेस पुण्यामध्ये प्लेगची साथ आली आणि त्या प्लेगच्या साथ आल्यामुळे ते पुण्यातलं अधिवेशन कॅन्सल केलं आणि ते मुंबईला घेण्याचं ठरवलं. ओके. त्याच्यानंतर हे सुरेंद्रनाथ बॅनर्जीला त्या ठिकाणी अध्यक्ष का केलं? कारण त्यावेळेस पहिल्या राष्ट्रीय काँग्रेसचं जे काय अधिवेशन झालं होतं मुंबई या ठिकाणी भरलेल्या, त्या अधिवेशनाला ते गैरहजर होते आणि फार मोठी व्यक्ती त्यावेळेसची ही होती सुरेंद्रनाथ बॅनर्जी, आणि म्हणून 1895चं पुणे अधिवेशनाचं अध्यक्षपद हे सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांना देण्यात आलं. अजून एक क्वेश्चन विचारला जातो की राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन 28 डिसेंबर 1885 ला मुंबई येथील तेजपाल संस्कृत शाळेमध्ये त्या ठिकाणी भरलं. ओमेशचंद्र बॅनर्जी त्याचे अध्यक्ष होते. भारतातून विविध प्रांतातून त्या ठिकाणी प्रतिनिधी आले होते. तर क्वेश्चन असा विचारला जातो विद्यार्थी मित्रांनो, की टोटल किती प्रतिनिधी त्या ठिकाणी हजर होते? तर लक्षात ठेवायचं, पहिल्या अधिवेशनाला त्या ठिकाणी 72 प्रतिनिधी त्या ठिकाणी हजर होते. ओके. अशा पद्धतीनं पुढचा क्वेश्चन म्हणण्यापेक्षा पुढचा आपण एक्सप्लेनेशन बघू. आता हे पहिले 5 झाले, त्याच्यानंतर अजून इम्पॉर्टंट काय? तर हे जे काही लाहोर अधिवेशन आहे 1900 सालचं लाहोर अधिवेशन, तर ह्या लाहोर अधिवेशनाचे गणेश चंदावरकर, बघा गणेश चंदावरकर हे पहिले अध्यक्ष होते. म्हणजे क्वेश्चन इथं काय विचारलं जाईल? साल आहे 1900, अधिवेशन झाले लाहोरला आणि जे काही गणेश चंदावरकर जे काय होते, तर हे चंदावरकर त्याचे अध्यक्ष होते आणि हे पहिले मराठी अध्यक्ष होते. पहिले मराठी, फर्स्ट मराठी अध्यक्ष, फर्स्ट मराठी अध्यक्ष. त्याच्यानंतर 1907 ला, बघा 1907 ला त्या ठिकाणी जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये फूट पडली. जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये फूट पडली. क्वेश्चन असा विचारला जाईल, जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये कधी फूट पडली? बघा राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अधिवेशनामध्ये जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये फूट पडली? तर ते अधिवेशन आहे सुरतचं. कुठलं? सुरतच्या अधिवेशनामध्ये जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये फूट पडली. ते अधिवेशन झाले 1907 ला आणि त्याचे अध्यक्ष होते रास बिहारी बोस. कोण होते? रास बिहारी बोस. त्याच्या वरचं जे काय अधिवेशन आहे कुठलं? 1906चं, तर ते देखील कलकत्त्याला झालं होतं बरोबर 20 वर्षांनी. कारण आता जो काही प्रश्न विचारलाय 1886चं अधिवेशन ते आहे 2 नंबरचं, त्याच्यामध्ये अधिक 20 केले, साल किती येत आहे? 1906. 1886चं पण कुठं झालं होतं? कलकत्ता या ठिकाणी झालं होतं. अध्यक्ष कोण होते? दादाबाई नौरोजीच होते. अधिक 20 वर्षाने म्हणजे 1906चं अधिवेशन पण कुठं झालं? कलकत्त्याला झालं आणि पुन्हा दादाबाई नौरोजी यांनाच त्या ठिकाणी अध्यक्षपद देण्यात आलं. मग हे अधिवेशन का महत्वाचं आहे? त्याचं कारण असं की या अधिवेशनामध्ये 1906 अधिवेशनामध्ये चतुसूत्रीचा कार्यक्रम त्या ठिकाणी दादाभाई नौरोजी यांनी मांडला. चतुसूत्री म्हणजे काय? स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण आणि अजून एक मुद्दा राहिला माझा, तो आता लक्षातून गेला. स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण, त्याच्यानंतर बहिष्कार
अजून एक काहीतरी मुद्दा त्या ठिकाणी राहिला. अशा पद्धतीचे जे काय चारीच्या चारी गोष्टी आपल्या भारतातल्याच वापरायच्या, ह्या चतुश्रुती 4 गोष्टी होत्या. एक मुद्दा माझ्याकडून लक्षात राहिला, तुम्हाला जर कमेंट बॉक्समध्ये आठवला तर जरूर त्या ठिकाणी सांगा. तर तो दादाभाई नौरोजी यांनी मांडला. दादाभाई नौरोजी यांनी भारताचं पहिलं राष्ट्रीय उत्पन्न खालीलपैकी कोणी मांडलं? पहिलं राष्ट्रीय उत्पन्न ₹20 होतं, ₹20. इकॉनॉमिक्स मधला क्वेश्चन आहे. तर पहिले राष्ट्रीय उत्पन्न हे देखील दादाभाई नौरोजी यांनीच मांडलेलं आहे. ओके, अशा पद्धतीनं त्या ठिकाणी हे मुद्दे तुमच्या लक्षात येतील. ओके, पुढचं अधिवेशन कुठली कुठली महत्वाची? तर पुढच्या अधिवेशनाचा विचार करता त्याच्यातलं 1924चं बेळगावचं अधिवेशन फक्त एकमेवच अधिवेशन असं होतं की ज्याचे अध्यक्ष हे महात्मा गांधी होते. बघा, महात्मा गांधी फक्त एकाच राष्ट्रीय सभेच्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. तर ते अधिवेशन महात्मा गांधींचं 1924 साल बेळगाव या ठिकाणी भरलं होतं. त्याच्यानंतर 1925 ला ते पण अधिवेशन महत्वाचं आहे, कानपूर या ठिकाणी भरलं होतं. सरोजिनी नायडू ह्या त्याच्या अध्यक्ष होत्या. मग तुम्ही विचारताल सर हे महत्वाचं का? तर पहिली भारतीय महिला अध्यक्ष, पहिली भारतीय महिला अध्यक्ष कोण आहेत? सरोजिनी नायडू आहेत. ओके, सरोजिनी नायडू आहेत. त्यांना भारताची गान कोकिळा असं पण म्हणतात. त्याच्यानंतर त्या बरेचसे त्या ठिकाणी आता बरेच मुद्दे सांगायला तर वेळेच्या अभावी मी सांगू शकत नाही. मग जर पहिल्या भारतीय महिला, इथं मी पहिल्या भारतीय हा शब्द खूप जास्त महत्वाचा आहे, कारण पहिली महिला जी काय आहे ती 1917 सालीच आहे. ती किती आहे? 1917 सालीच आहे. बघा इथं आपण पाहू 14, 15, 17. बघ, ज्या काय ॲनी बेझंट आहेत 1917 साल कलकत्त्याला अधिवेशन भरलं होतं. आणि ॲनी बेझंट ज्या काय आहेत ही पहिली महिला अध्यक्ष, बघा फर्स्ट महिला अध्यक्ष होत्या. पण त्या भारत देशाच्या नव्हत्या, त्या ठिकाणून आयर्लंड वरून आलेल्या होत्या. 1917 कलकत्ता अधिवेशन ॲनी बेझंट साल महत्वाचं. 1917 ला ॲनी बेझंट होत्या आणि 1925 ला कानपूर अधिवेशनाच्या कोण होत्या? सरोजिनी नायडू होत्या. 24 चे महात्मा गांधी होते. अशा पद्धतीची ही अधिवेशन महत्वाची आहेत. आणि मग ज्यावेळेस 1920 च बघा, 1920 ची 2 अधिवेशन आहेत. त्याच्यामध्ये नागपूर अधिवेशन आहे ते चक्रवर्ती विजय राघवाचारी यांच्या अध्यक्षतेखाली भरलं आणि 1920 चं लाला लजपत राय यांच्या खाली भरलं. आणि 1920 ला त्या ठिकाणी असहकार चळवळ करण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेण्यात आला. असहकार चळवळ त्या ठिकाणी घेण्यात आली. अशा पद्धतीनं ही जे काय वेगवेगळे अधिवेशन आहेत की जे मला इम्पॉर्टंट वाटतात ती मी सांगितले, तुम्ही त्या पद्धतीने त्या ठिकाणी हायलाइट करून घेऊ शकता. आणि अजून एक 2 अधिवेशन फक्त राहिली, तेवढे फक्त सांगतो आणि थांबतो. 1931 च कराची या ठिकाणी भरलं होतं. सरदार वल्लभभाई पटेल त्याचे अध्यक्ष होते. 1936 च 1937 च फार जास्त महत्वाचं आहे, फैजपूर या ठिकाणी भरलं होतं. महाराष्ट्रातलं आहे. महाराष्ट्रातील फैजपूर या ठिकाणी 1937 साली त्या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू हे त्या ठिकाणी अध्यक्ष होते. आणि ग्रामीण भागामध्ये भरलेलं पहिलं अधिवेशन होतं. बघा, ग्रामीण भागात किंवा ग्रामीण भारतात भरलेले फर्स्ट अधिवेशन होते. शेतकऱ्यांच्या संदर्भात हे अधिवेशन होतं. 1937 फैजपूर अधिवेशन, जवाहरलाल नेहरू अध्यक्ष होते. ग्रामीण भारतात भरलेलं हे पहिलं अधिवेशन होतं. त्याच्यानंतर सुभाषचंद्र बोस त्या ठिकाणी 2 ठिकाणी होते, 1938 आणि 1939. बघा, 1938 1939 हरिपुरा आणि त्रिपुरा. बघा, हरिपुरा आणि त्रिपुरा. तर हरिपुरा त्रिपुरा ह्या दोन्ही ह्याचे अध्यक्ष त्यावेळेस सुभाषचंद्र बोस यांच्याकडे देण्यात आलं होतं. लक्षात कसं ठेवायचं, अगोदरचं कुठलं म्हणजे हरिपुरा अगोदर का त्रिपुरा अगोदर? तर आपण जनरली सगळे रामकृष्ण हरी म्हणतो का नाही, तर रामकृष्ण हरी म्हणजे हरी अगोदर येते आणि मग त्या ठिकाणी त्रिपुरा येते. या लॉजिकनं हरिपुऱ्याचा अगोदर आहे मग त्रिपुरा आहे, हा मुद्दा त्या ठिकाणी लक्षात ठेवायचा. आणि मग अजून एक महत्वाचं अधिवेशन एक राहिलं तेवढं की 1929 सालचं लाहोर अधिवेशन पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भरलं होतं. आणि या अध्यक्षाचं वैशिष्ट्य रावी नदीच्या काठी भरलं होतं. आणि या अधिवेशनाचं विद्यार्थी मित्रांनो
वैशिष्ट्य असं की पहिलंच अधिवेशन असं होतं ज्याच्यामध्ये आपण पूर्ण किंवा संपूर्ण स्वातंत्र्याची त्या ठिकाणी मागणी केली. संपूर्ण स्वातंत्र्याची त्या ठिकाणी मागणी केली आणि या संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करून आपण त्या ठिकाणी पहिल्यांदा 26 जानेवारी 1930 ला तिरंगा झेंडा फडकवला आणि सांगितलं की आता इथून पुढे आम्ही भारत स्वतंत्र झालो आहोत आणि त्याचीच आठवण ठेवून पुढे मग राज्यघटनेमध्ये 26 जानेवारी हा पहिला प्रजासत्ताक दिन करण्याचं ठरवलं. का तर 1929 सालच्या ऐतिहासिक लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. विद्यार्थी मित्रांनो, जेवढे जेवढे मी आता अधिवेशन सांगितलेले आहे त्याच्या बाहेर शक्यतो क्वेश्चन जाणार नाही. अत्यंतिक इम्पॉर्टंट क्वेश्चन त्या ठिकाणी मी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, तर मग आता पुन्हा आपण आपल्या क्वेश्चन कडे येऊ की राष्ट्रीय सभेच्या दुसऱ्या अधिवेशन कुठं झालं तर दुसरं अधिवेशन विद्यार्थी मित्रांनो कलकत्ता या ठिकाणी झालं. पुण्यात कधी झालं 1895 ला. त्याचे अध्यक्ष कोण होते 1895 चे अध्यक्षाचे तर ते होते सुरेंद्रनाथ बॅनर्जी. मुंबईला किती झाली मुंबईला टोटल 5 झाली. पहिलेच मुंबईला झाले 1885 ला ओमेशचंद्र बॅनर्जी त्याचे अध्यक्ष होते. कलकत्त्याला कुठं झालं कलकत्त्याला दुसऱ्या नंबरचं झालं दादाभाई नौरोजी त्याचे अध्यक्ष होते. आणि चेन्नई ज्याला मद्रास असं म्हणतात बघा चेन्नईचं पहिलं नाव काय होतं मद्रास. मद्रासला 3 नंबरचं झालं. बुद्धिदत्त तियोबजी हे त्याचे अध्यक्ष होते. तुम्ही ऑप्शन पण बघा ऑप्शन पण अशा पद्धतीने सेट केलेत पहिला दुसरा आणि तिसरं त्या ठिकाणी ऑप्शन सेट करण्याचा त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो प्रयत्न केलेला आहे. ओके, पुढचा क्वेश्चन 33 नंबरचा क्वेश्चन की हिराकूड धरण कोणत्या नदीवरती बांधण्यात आलेलं आहे. बघा हिराकूड धरण कोणत्या नदीवरती बांधण्यात आलं आहे. गोदावरी सतलज महानदी आणि कृष्णा. तर लक्षात घ्या महानदीवरती त्या ठिकाणी ओडिसा राज्यामध्ये हिराकूड नावाचं धरण बांधण्यात आलेलं आहे आणि हे मातीचं धरण आहे. मातीचं धरण आहे. हे डॅम तुम्ही पाहू शकता हिराकूड डॅम. ही नदी कुठली असेल महानदी. राज्य कुठलं आहे ओडिसा. गोदावरी नदीवरती पण त्या ठिकाणी नाशिकमध्ये गंगापूर नावाचं काय आहे त्या ठिकाणी पहिले मातीचे धरण आहे. फर्स्ट मातीचे धरण. आणि गोदावरी नदीवरतीच त्या ठिकाणी जायकवाडी नावाचं पण धरण आहे. जायकवाडी. ओके, कृष्णा वगैरे सतलज हे त्या ठिकाणी आपण नंतर पाहू शकतो. लक्षात घ्या फक्त क्वेश्चनचं उत्तर असे हिराकूड धरण हे महानदीवरती ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, कुठल्या महानदीवरती हिराकूड धरण त्या ठिकाणी बांधलेलं आहे. पुढचा क्वेश्चन परराष्ट्र धोरण हा विषय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीमध्ये त्या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो 3 सूच्या असतात. केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. तर काही विषय हे केंद्राच्या अखत्यारीत असतात, काही विषय हे राज्यांना दिलेले असतात आणि काही विषय हे केंद्र आणि राज्य ह्या दोघांच्या मधले असतात. बघा थोड्या वेळासाठी इमॅजिन करा मोदी सरकार कुठे आहे केंद्रात आहे. महाराष्ट्रामध्ये इकडं शिंदे फडणवीस आणि अजितदादा यांचं सरकार आहे. इकडे खाली वेगवेगळे राज्य आहेत. सपोज केरळ आहे, राजस्थान आहे, गुजरात आहे, महाराष्ट्र आहे. वरती केंद्रामध्ये एकच सरकार आहे. काही विषय हे केंद्राच्या अखत्यारीत आहेत ना, म्हणजे बाहेर युद्ध करायचं का नाही, म्हणजे जो काय परकीयांच्या संदर्भात असेल ते परकीयांच्या संदर्भातले सगळे विषय, भारताच्या संरक्षणाच्या संदर्भातले सगळे विषय कोणाकडे असतील. नसत्या महाराष्ट्राकडे असतील का. भारतामध्ये 28 घटक राज्य आहेत, 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. मग जे काही परकीयांच्या संदर्भात जे काही विषय असतील ते कोणाकडे असतील. सरळ सरळ केंद्राकडे असतील. कारण केंद्राला पॉवर आपल्याकडे जास्त आहे. भारत एक संघ राहावा म्हणून जो काही केंद्र सूचीचा पार्ट आहे याच्यामध्ये परराष्ट्र धोरण आहे. आता जी काही राज्य सूची आहे ह्या राज्य सूचीमध्ये राज्यातले विषय येतात. म्हणजे जसं की पोलीस प्रशासन हा राज्याचा विषय आहे त्या ठिकाणचा. ओके, पोलीस प्रशासन हा राज्य सूचीमध्ये असणारा विषय आहे. लक्षात घ्या पोलीस प्रशासन. आणि जे काही समवर्ती सूची आहे म्हणजे काही विषयामध्ये राज्यानं पण लक्ष घातलं पाहिजे, केंद्रानं पण लक्ष घातलं पाहिजे, असे दोन्ही विषय बरोबर मधले समवर्ती म्हणजे दोघांच्या मधले. जसं की बाबा वने असेल, जंगले असतील. म्हणजे मला सांगा ना
की जंगल राखणे, वने राखणे हे दोघांचं काम आहे ना, केंद्राचं पण काम आहे आणि राज्याचं पण काम आहे. त्याच्यामुळे तर हे विषय कुठे ठेवलेले, समवर्ती सूचीमध्ये ठेवलेले आहेत. आणि मग विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी यापैकी नाही हा पर्याय दिलाय, ऑप्शन गेला. मी तुम्हाला वारंवार माझे सगळे व्हिडिओ काढून बघा, तुम्ही ते कंपल्सरी पाहिले पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो मी त्या ठिकाणी प्रत्येक वेळी सांगितलेले की यापैकी नाही, या ऑप्शनला 99.99% पोलीस भरतीला उत्तरं ठेवलेली नाहीत. शिवाय तुमचा जास्तीत जास्त कल हा ऑप्शन नंबर 2, ऑप्शन नंबर 3 असला पाहिजे. ज्यावेळेस तुम्हाला 100% शुअर आहे त्या आणि त्याच वेळी ऑप्शन नंबर 1 ला टिक केलं पाहिजे. दुसरी गोष्ट, जर ऑप्शन नंबर 1 ला उत्तर येत असेल तर तुम्ही पुन्हा क्वेश्चन कंपल्सरीच वाचला पाहिजे. तुमच्या बघा कमीत कमी 2-4 चुका तरी कमी होतील. जी मुलं 1-2 मार्कांवरून राहतील का नाही ती 100%च पास होतील, जर हे आम्ही सांगतोय त्या गोष्टी फॉलो केल्या तर. ओके, पुढचा क्वेश्चन. राज्याचे राज्यपाल म्हणजेच राज्यपाल हे कोणास जबाबदार असतात? बघा, राज्याचे राज्यपाल हे कोणास जबाबदार असतात? मुख्यमंत्री, गृहमंत्री, परराष्ट्र मंत्री आणि राष्ट्रपती. तर लक्षात घ्या, जो काही प्रत्येक घटक राज्यामध्ये राज्यपाल याची नियुक्ती केली जाते किंवा नेमणूक केली जाते, कोण नेमणूक करत असतं? तर ती नेमणूक राष्ट्रपती करत असतात. आता या ठिकाणी तुमच्या लक्षात राहावं म्हणून, राज्यपाल ही व्यक्ती सध्या महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल कोण आहेत? तर CP राधाकृष्णन. सध्या रिसेंटलीच नियुक्ती झाली, त्याच्यामुळे नाव आपल्याला माहिती पाहिजे. 27 जुलै 2024 पासून त्यांची नियुक्ती झालेली आहे. तर हे जे काही CP राधाकृष्णन आहे हे महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल आहेत. मग यांची नेमणूक कोण केली आहे? तर यांची नेमणूक केली भारताच्या राष्ट्रपती यांनी. भारताच्या राष्ट्रपती कोण आहेत? तर महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. तर या द्रौपदी मुर्मू यांनी, भारताच्या राष्ट्रपतींनी काय केलेले, ह्या CP राधाकृष्णन यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती केलेली. क्वेश्चन काय विचारला जाऊ शकतो लक्षात घ्या, म्हणजे जर ही व्यक्ती काय करत असते, राज्यपालाची नेमणूक करत असते आणि राष्ट्रपतीच्या मर्जीवरती असतं की ह्या व्यक्तीनं किती कालावधीसाठी त्या ठिकाणी राज्यपाल राहायचं. त्याच्या मनात आलं की दुसऱ्या दिवशीच ह्याला काढून टाकायचं, तरी देखील ती व्यक्ती म्हणजे राष्ट्रपती हे राज्यपालाला काढू शकतात. म्हणजे यांची नेमणूक हे राष्ट्रपतीच्या मर्जीवरती डिपेंड आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे कालावधी असा फिक्स नाही, साधारणतः 5 वर्षासाठी असतं साधारणतः, परंतु राष्ट्रपतीच्या मर्जीवरती डिपेंड असतं की राज्यामध्ये हा राज्यपाल किती दिवस राहील. मग याच्या संदर्भात 2 कलम त्यांनी वारंवार विचारले राज्यघटनेतली बेसिक, कलम क्रमांक 153 आणि कलम क्रमांक 155. मग 153 155 मध्ये काय फरक आहे? तर कलम क्रमांक 153 मध्ये राज्यपालाचे पद सांगितले आहे, राज्यपालाचे पद सांगितलेले, किंवा 1 किंवा 2 घटक राज्यांसाठी राज्यपाल असेल. बघा, 1 किंवा 2 घटक राज्यांसाठी त्या ठिकाणी राज्यपाल असेल. आणि 155 काय सांगतं, म्हणजे एकापेक्षा, आता हे जे काही तुम्ही आपल्या ह्याच्यावरूनच लक्षात घ्या की महाराष्ट्राचे राज्यपाल हे, बघा, महाराष्ट्राचे राज्यपाल हे 2 राज्यांसाठी येतं. ते महाराष्ट्रासाठी पण आहेत, गोवासाठी पण आहेत, आणि आपल्या शेजारीच असलेला केंद्रशासित प्रदेश आहेत दादरा नगर हवेली आणि दीव दमण, या केंद्रशासित प्रदेशासाठी राज्यपाल म्हणून हीच व्यक्ती काम करते. म्हणजे राज्यपाल हे एकापेक्षा अधिक घटक राज्यांसाठी राज्यपाल पदाची धुरा सांभाळतात, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्यायचा. कलम 153 मध्ये राज्यपालाचे पद सांगितले एकापेक्षा जास्त ह्याच्यासाठी असेल, आणि कलम 155 मध्ये राष्ट्रपती केंद्राचा प्रमुख म्हणून, केंद्राचा व्यक्ती म्हणून राज्यपालाची नेमणूक करतो किंवा नियुक्ती करतो. ओके, 155 मध्ये राष्ट्रपती केंद्राचा प्रमुख म्हणून कोण नियुक्ती करते? राष्ट्रपती करतोय. केंद्राचा व्यक्ती म्हणून 155 कलमाच्या अंतर्गत हा काय करत असतो, राष्ट्रपती राज्यपालाची नेमणूक करत असतो, आणि ही व्यक्ती शपथ घेत असते. किती? शपथ.
आणि ती दिली आहे कलम क्रमांक 159 मध्ये. किती? 159 मध्ये. 159 मध्ये राज्यपालाची शपथ दिलेली आहे. मग राज्यपाल हा कोण आज जबाबदार असणार आहे? बऱ्याचशांना वाटतं की राज्यपाल तर राज्यात आहे, सगळ्यात मोठा व्यक्ती तर मुख्यमंत्री. मुख्यमंत्री हा सगळ्यात मोठा व्यक्ती नाही. ऑप्शन नंबर 1 लाच त्यांनी मुख्यमंत्री ठेवले का तर तुम्ही फसावं म्हणून. ऑप्शन गेला. लक्षात घ्या. मुख्यमंत्र्याला जबाबदार असू शकत नाही. जबाबदार कोण आहे? ज्याची नेमणूक करणार आहे. आता उद्या माझी एखाद्याने नेमणूक केली एखाद्या कामासाठी, तर मी जे काही काम करेल तर त्या कामाचा लेखाजोखा देणं ही माझी जबाबदारी. पण मी कोणाला जबाबदारी? ज्यांनी माझी नेमणूक केली त्याला. ओके. उद्या जर मी तुमचे विद्यार्थी म्हणून नेमणूक केली, सांगितलं की हे सगळे फ्लो चार्ट व्यवस्थित करा, ह्याचा सगळा अभ्यास करा, तर तुमचं ते काम आहे की व्यवस्थित अभ्यास करणं. मग व्यवस्थित अभ्यास झालाय का नाही हे तुम्ही करण्याचं कामाची जबाबदारी कोणावरती? माझ्यावरती. जबाबदार कोणाला आहे तुम्ही? मला जबाबदार आहे. म्हणजे जो नियुक्ती करत असतो त्याला तुम्ही जबाबदार असता. हा मुद्दा त्या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. म्हणजे राज्यपाल हा राष्ट्रपती यांना जबाबदार असतो. कुठल्याही मंत्र्याला तो जबाबदार नसतो. ओके. कुठल्याही मंत्र्याला तो जबाबदार नसतो. इथं मंत्री शब्द आहे, ऑप्शन गेला. इथं मंत्री शब्द आहे, ऑप्शन गेला. इथं मंत्री शब्द आहे, ऑप्शन गेला. राष्ट्रपतीला राज्यपाल जबाबदार असतो. ही 3 कलम 153, 155 आणि 159 ही तिन्ही लक्षात ठेवायची. 153 मध्ये पद, 155 मध्ये राष्ट्रपतीद्वारे नेमणूक आणि 159 मध्ये राज्यपालाची शपथ. याच्या पलीकडे क्वेश्चन जात नाही. आणि 7व्या घटना दुरुस्तीनुसार एकापेक्षा अधिक राज्यांसाठी एक राज्यपाल त्या ठिकाणी असतो. हा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे जे लेक्चर तुम्हाला जर आवडले असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हे लेक्चर शेअर करा. माझ्या रणजित फरांदे करिअर अकॅडमीला सबस्क्राईब करा. आपल्या टेलिग्राम चॅनलला त्या ठिकाणी जॉईन करा. तुम्हाला लवकरात लवकर पीडीएफ देईल, ज्या पीडीएफचा तुम्हाला 100% रिव्हिजनला फायदा होईल. कारण आपण ॲज इट इज हे पेपर घेतोय. एक प्रकारचे पुस्तक घेऊन वाचण्यापेक्षा ही जर पीडीएफ तुमच्या हातामध्ये जर लिहिली तर तुम्हाला 100% कमी वेळामध्ये जास्त अभ्यास तुमचा होऊ शकतो. तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा. धन्यवाद.